ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक 26-33 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले, ज्यामध्ये आपण पाहिले की अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावना भावित कर्माचे महत्त्व समजू शकत नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये। तथापि भगवन भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो। यास्तव ते सर्व प्रकारची संकटे पत्करतात आणि अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे। भगवंत असा उपदेश देतात की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन जणू काही सैनिकी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन केले पाहिजे। भगवंतांच्या सदिच्छेप्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याचवेळी स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपल्या नियतकर्मांचे पालन केले पाहिजे। त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणाले, जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात। पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे। ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत, त्याप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे। भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे। भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही। असे लोक सकाम कर्मांच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत। परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो। कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंतांच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही आणि पराभव तथा निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरावर उन्नती करतो। ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढान् तान् विद्धि नष्टान् चेतसः। जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे। कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे।
ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा मनुष्य कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्याच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर स्थित होत नाही, तोपर्यंत तो प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. आणि याची पुष्टी भगवंतांनी 7व्या अध्यायात केली आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाने किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. समाजातील अनेक तथाकथित अध्यात्मवादी आपण ज्ञानामध्ये बरेच प्रगत आहोत असे दर्शवितात, पण अंतस्थ रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या पूर्णपणे अधीन असतात. शैक्षणिकदृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याविना मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग करू नये. अचानकपणे कोणीही नियत कर्मांचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेतौ यस्य परिपंथिनौ. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. कृष्ण भावना भावित साधकांचा स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो, पण जे कृष्ण भावना भावित नाहीत त्यांनी शास्त्रांमधील विधिनिषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण शास्त्रांतील विधिनिषेधांचे पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैंगिक उपभोग ही बद्ध जीवांची एक आवश्यकता आहे आणि विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार
मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वथा निषिद्ध आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने माते समान मानले पाहिजे. मात्र असे आदेश असूनही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे. अन्यथा त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक ठरतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरविण्यास अनुमती आहे. परंतु या आवश्यकता शास्त्रीय विधिविधानांनुसारच भागविण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा विधिनिषेधांवर आपण विसंबून राहू नये. मनुष्याने अशा विधिनिषेधांवर आसक्त न होता त्यांचे पालन केले पाहिजे. कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते. त्याप्रमाणे विधिनिषेधांनुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाममार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित मार्गावर काहीच संकट उद्भवणार नसल्याची कोणीही निश्चिती देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी काळापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव साधकाने नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्तीही सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. म्हणून मनुष्याने जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. भगवंत पुढे म्हणाले, मनुष्याने इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियतकर्मांचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. मनुष्याने इतरांच्या नियतकर्मांचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियतकर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियतकर्मे होत. आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे होत. परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्याच्या नियतकर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियतकर्मांमध्ये दृढ राहिले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात. परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैवच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय
राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो, तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. त्याच वेळी त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले कर्मयोग या 3ऱ्या अध्यायातील श्लोक 31 ते 35. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समार्फत जरूर कळवा. जर आपण भक्तवत्सल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत भक्तवत्सलच्या फेसबुक व इंस्टाग्राम पेजला सुद्धा जरूर फॉलो करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.